नमस्कार मुख्याध्यापकजी. हे कसे संस्कार आहेत? शाळेत यायच्या अगोदर शाळेला डोकं टेकून नमस्कार केला आणि मुख्याध्यापकांना हात जोडून? कारण मी ज्या जातीचा आहे, जर मी मुख्याध्यापकांच्या पायाला हात लावून नमस्कार केला असता तर ते अपवित्र झाले असते. म्हणायचंय काय तुला भीमराव? हे समजा तुमच्या विचार करण्यावर आहे. जर तुमच्यात एक शिक्षक असण्याचे गुण जास्त आहेत तर तुम्ही अपवित्र नाही होणार, आणि जर तुमच्यात सामाजिक व्यक्ती असण्याचे गुण जास्त आहेत तर तुम्ही नक्कीच अपवित्र होणार. अरे तू एवढ्या कमी वयात इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलतोयस? बाबा म्हणतात का प्रत्येक मोठा लढा विचारानच लढला जाऊ शकतो, आणि विचार माणसाच्या बोलण्यातूनच कळतात. आणि मुख्याध्यापकजी, मी इथं येऊ नये म्हणून त्या लोकांनी माझ्या बहिणीचं अपहरण केलं आणि तिला सोडवून मी इथं शिकाय आलो, आणि यापेक्षा मोठा लढा अजून काय असू शकतो? आंबेडकर गुरुजी, तुम्ही बरोबर बोलत होतात. तुमच्या या शिष्यासारखा विद्यार्थी मी कधीच बघितला नव्हता. बाळा, शिक इथे, पण लक्षात ठेव हा, मला कुठलीही तक्रार नकोय. तक्रार नाही येणार. आणि या पोरांपासून वेगळ्या रांगेत मी माझ्या शाळेची पिशवी घेऊन बसन. हा पण समजत शेवटी बसाय न ग सांगू, तिथनं फळं नीट नाही दिसत. त्या पाणीवाल्या काकांकडे जाऊन मी स्वतःच हात जोडून बसत जाईन, म्हणजे ते वरून पाणी टाकताना कुणावर बी ते उडणार नाही. आणि हा पैक भराय थोडा वेळ लागन. जर एका आठवड्यात पैसे भरले नाहीत तर मी तुम्हा तिघांना शाळेतून काढून टाकेन. तर यामुळे तुम्ही मला शाळेतनं नका काढू. जा तुझ्या वर्गात. भीम, तू आरामात अभ्यास कर. शाळा सुटल्यावर आपण एकत्रच घरी जाऊ, ठीक आहे? ठीक आहे बाळा दादा. ध्रुव, अरे तू रडतो कशा पाय? बाळादादा, ह्याच भीमला मी एकदा धक्का दिला होता. तेव्हा मी किती वाईट होतो, आणि आज जेव्हा मी हितचिंतक होऊन विचार करतो तर असं वाटतं की आमच्या जातीच्या लोकांनी तुमच्यावर किती अत्याचार केलाय. पर आता तुला आमचं तरच कळतोय ना, हे बी आमच्यासाठी कमी आहे काय? भीमला आरामात अभ्यास करू दे. तो पातूर आपण आपल्यासाठी काम शोधूया ना. आपण एवढे लांब आलोय, भीमला तर ज्ञान मिळेल, पर आपल्याला पैसे. तेच तर. चल. ताई ताई ताई, अगं काय झालं? आपला भाऊ भीमराव शिकायला गेला. इथे लोकांमध्ये खळबळ माजली आहे. सगळा गाव या गोष्टीला घेऊन आपापसात योजना बनवतोय की कसं भीमरावाला नवीन शाळेतून सुद्धा काढून टाकता येईल. अगं, जेव्हा सगळी योजना बनवतात तर यात एवढा आनंदी होण्यासारखं काय आहे? ताई, भीमराव कुणाच्या अडवण्याने थांबलाय का? ही तर खरी गोष्ट आहे. अगं माधवीची आई. बाबा. ओ माधवीची आई. आले आले, बोला ना. अगं झालं असं की या कामदाच्या सासरहून बातमी आली आहे. 3 दिवसांनी तिच्या पाठवणीचा मुहूर्त निघालाय. करा करा, तयारी करा. बर. आज तर सगळीकडे आनंद आहे. हो हो, मुलीची पाठवणी होते, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणार. आता काही दिवस मुलगी माझ्या बरोबर राहणार, तिला मी हाताने भरवणार. मी आज छानसा स्वयंपाक करते. हा ताई, आई काहीतरी चांगलं जेवण बनवणार आहे. चल आपण ते जेवण घेऊन भीमरावकडे जाऊया. जेव्हा तो शाळेतून परत येत असेल तेव्हा आपण त्याला रस्त्यात भेटूया. हो ठीक आहे. तुम्हा लोकांचे पण नातेवाईक आहेत ना त्या गावात, जिथे भीमराव शिकायला गेलाय. तर जा तिथे जाऊन समजावय त्यांना की भीमराव मुळे आपल्याला इथे काय काय संकटाचा सामना करावा लागलाय, आणि जर का हे संकट नको असेल
तर आम्हाला साथ द्या आणि उद्या सकाळी सगळे मिळून शाळेत जा. त्या भीमरावला तिथून बाहेर काढूया. काय बी होऊन दे, कोणत्या बी किमतीवर आपण त्या भीमरावला शाळेत शिकू द्यायचं नाही. मग वाट कसली बघताय? चला आता जाऊया. वय चला. काय बी नाही करू शकणार तुम्ही. लायकी आहे का तुझी आमच्या समोर बोलायची? नाही साहेब, नाहीये लायकी. आता लायकी हाय. जेवढं पैक घेतलं होतं तेवढं परत दिलं हाय. अन होय, एक गोष्ट तुम्ही नीट ध्यानात ठेवा, जर कोणी बी भीमरावला शाळेतून बाहेर काढायचा प्रयत्न केला तर माझ्याहून वाईट कोणी नसल. तू एवढ्याच्या उड्या मारतोय कुणाच्या जीवावर? या रामजी सकपाळच्या जीवावर. जीवावर तर तुम्ही उड्या मारता शेठजीच्या. रामजी भाऊच्या जीवावर तर मी जमिनीवर हाय. चल निरंजन. अरे भीम, हळू चल. अरे बाळा दादा, आपण एवढं बी नाही थकलो जेवढं तुम्ही दाखवताय. अच्छा, तू तर शाळेमध्ये सावलीत बसला होता, पर आम्ही बाहेर. आम्ही काम शोधत होतो, पूर्ण दिवस चालत होतो, पण काम तर भेटलंच नाही. बापरे. भीम, नमस्कार गुरुजी. सुखी राहा, नमस्कार सुखी गुरुजी. राहा. भीम, तुला माहित आहे, शाळेत दाखल होण्यासाठी पैसे कमी पडू नये म्हणून या तुझ्या मानलेल्या बहिणी पैसे घेऊन आल्या होत्या माझ्याकडे. मला पैक नाही, माझ्या बहिणींची सोबत पाहिजे. रक्षाबंधनला या दोघींना म्या बी राखी बांधन. अरे भीम, तू तर उलटाच विचार करतोस. राखी बहिणी बांधतात. ते तर ठाव आहे, पण हे नाही ठाव या दोघींचं रक्षण म्या कधी करू शकन. पण या दोघींनी माझं रक्षण आतापासूनच सुरू केली. शेवटी राखी यासाठीच बांधली जाते ना, का समोरचा आपलं रक्षण करू शकन, आणि ते माझ्या बहिणी करतात. चल भीम, आम्हाला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. भीम, तू यांच्याशी बोलून नंतर ये, तोपर्यंत आम्ही पुढे जातो. वय गुरुजी. या चल. बाळादादा, त्या दोघींनी टोपल्यात भीमसाठी काहीतरी आणलंय. अरे तू चल, म्या तुला घरला गेल्यावर खायला देतो. ते बघ गुरुजी पुढे गेले. चल. ताईची 3 दिवसानंतर पाठवणी आहे. दुःख न ग हो ताई. आई म्हणते का पोरीचं नवीन घर तिच्या सासरी असतंय. ताई सासरी तिचं नवीन घर बनवायला चाललीये. थोडं दुखी होऊ देत. जेव्हा ती सासरी जाईल तेव्हा नवरा, सासू सासरे यांना भेटून आम्हाला तर विसरून जाईल ती. भाऊ बहिणीचं नातं मेल्यावर पण नाही तुटत. ताई, मजा करत होते मी, तू तर मनावर घेतलंस. बरं ठीक आहे. भीम, हे घे, तुझ्यासाठी आणलंय. माझ्या आवडीचं आहे. धन्यवाद. मी नाही जाणार भीमला सोडायला. काय झालं बाबा? लोभी आहे तुमचा भाचा. पाय बघा किती दुखतायत. आणि तुमचा भाचा संधी मिळताच बदलतो. अरे झालं काय? हा, ये इकडे माझ्या जवळ ये. काय झालं? भीमा तर तुझा चांगला मित्र आहे ना. भीमला त्याच्या दोन्ही बहिणी भेटल्या, त्यांनी त्याच्यासाठी खायला आणलं होतं, आणि भीमने याला विचारलं भी नाही. बघा ना. नाही नाही, भीमाची ही गोष्ट मला अजिबात नाही आवडली. पण काही हरकत नाही, तुम्ही दोघं मला सांगा तुम्हाला काय खायचंय. हा, मी आणि आत्या बनवू ना तुमच्यासाठी. हा, पण भीमाने हे बरं नाही केलं. आई, तू बी असा विचार केलास? मी समद्यांसाठी जेवण घेऊन आलोय. आपण समदे वाटून खाऊ. ध्रुव, तू ना मला खोटं खोटं लोभी बनवतोस. काही हरकत नाही.
बिंबाळा, बिंबाळा, ही गोष्ट समधीकडे लागू होती. आयुष्यातले बहुतेक संकट माणसाच्या मनात स्वाभाविक रूपाने निर्माण होणाऱ्या असमाधानामुळे जन्म घेतात. हा समाज, हा देश समद सुंदर होऊन जाईल जर माणसाच्या मनातली ही असमाधानी भावना असल्याची संपत. बाबा, या गोष्टीशी मी सहमत नाही आहे, कारण तुम्ही जे म्हणताय त्याच्या उलट जास्त महत्वाचं आहे. जर समद्यांना समान हक्क आणि यशस्वी होण्याचा मार्ग मिळेल तर कुणाच्या मनात असमाधान निर्माण का होईल? आता समजलं का शेठजी आणि गावकऱ्यांसंग आपला लढा छोटा आहे आणि या सगळ्यापेक्षा आपला लढा मोठा आहे. ज्यानं समद्यांमध्ये संधीचं समान वाटप नाही केलं, कुठं कोणी अन्नाशिवाय मरतय तर कुठं कोणी खाऊन खाऊन मरतय. कुठं शिक्षण घेणाऱ्यांसाठी शाळा नाही, कुठं शाळा आहे पण शाळेत पोरं नाही. कुठं दूध गटारांमध्ये फेकलं जातंय तर कुठं दुधाशिवाय पोरं उपाशी मरत्यात. हे असमान वाटपच आपल्या समस्यांचं मूळ कारण आहे. आता दे की उत्तर भाऊ. भीमचं बोलणं जास्त बराबर आहे आणि महत्वाचं भी. भीम, नवीन शाळेबद्दल सांग ना. कशी शाळा होती, कसे गुरुजी होते आणि विद्यार्थी? तिथं तुला कोणी त्रास तर नाही दिला ना? एक काम कर मंजुळा ताई, तू सगळं आत्ताच विचार. आणि भीम, तू ना सगळं आरामात सांग. हे नाही की कुणाला भूक लागली आहे तर खाता खाता बोलावं. विचार विचार, सांग भीम. भीमाबाई समदे गावकरी मिळून योजना बनवित होते की त्या गावात जाऊन आपापल्या नातलगांसोबत मिळून त्यांच्या संग शाळेत जायचं आणि आपल्या भीमाला शाळेतून काढून टाकायचं. हे बघा, माझं ऐका तुम्ही. काही दिवसासाठी ना भीमाचं शिक्षण बंद करूया. म्हणजे त्याला घरीच राहून देऊया, शाळेत नको पाठवूया. हे समज शांत झालं नाही एकदा की मग दुसऱ्या शाळेत त्याचा दाखला करू आपण, किंवा ही जागाच सोडून देऊया, दुसरीकडे जाऊ. नाही भीमाबाई, सोन्याला चमकण्यासाठी आगीत जळावंच लागतं. भीम, कशी आहे रे शाळा? तिथं मुली बी शिकतात का? नाही नाही ताई, आम्ही पाहिलं पण तिथे एक पण मुलगी नाही दिसली ना. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. अगं ताई, ताई थांब. तिथं मी लय पोरी पाहिलं शिकताना. यांना काय ठाव, हे तर काम शोधाय गेले होते ना. मी तर शाळेत होतो. दिसत होत का भविष्यात मंजुळाताई सारख्या लय पोरी शिकत्यान. आणि ठाव आहे ताई, ज्या दिवशी पोरी शिकत्यान तेव्हा पोरांना भी शिक्षणात माग टाकतील.
माझं मन जपण्यासाठी हे समद बोलतोयस ना? नाही ताई, एक येळ येईल जेव्हा समधी लोक म्हणत्यान का पोरी तर जिंकल्याच, का ह्या वर्गात ही पोरगी पहिली आली आणि त्या वर्गात गणितात ती पोरगी पहिली आली असे समधे बोलत्यान. अरे पण कवा? बाळा दादा, चुकून म्या मंजुळा ताईचं मन दुखावलं, पण जाता जाता ती एक बरोबर प्रश्न विचारून गेली का आपल्यासारखं पोरी बी कवा शिकत्यान. पाय खूप दुखत आहे. सवय नसताना एवढं लांब चालणं खूप भारी पडलं. बाळा दादा, तू उड्या मार. उड्या मारून थोडं दुखणं कमी होईल. तू मस्करी करतोय का? ध्रुव, गरम पाण्यात मीठ टाकून पाय शेकले ना तर पायाचं दुखणं कमी होतं. तर मग पाणी गरम करू? नाही ध्रुव, मी पाणी गरम करून आणलंय. अरे नाही भीम, आम्ही ठीक आहोत. अरे बहुतेक भीमचे पाय दुखत असतील त्यामुळे आलाय. इथे बस, आम्ही तुझे पाय शेकून देतो. ध्रुव काय बी बोलू नका, मी तुमच्या दोघांचे पाय शेकाय आलोय. मी तुमचे पाय शेकतो. बस ध्रुव. जर शाळेत सोडणं तुमच्या दोघांचं कर्तव्य होतं तर तुमच्या दोघांचं पाय शेकणं माझा धर्म आहे. आता फक्त पाय पुढे करा. एकमेकांची काळजी घेतल्याशिवाय जगातलं कुठलंच नातं यशस्वी नाही होऊ शकत. अन भीमाबाई, आपली पोरं एकमेकांची चांगली काळजी घेतात. वय याच गोष्टीचं तर समाधान आहे. आता मी मेले तरी ही पोर सोबत आनंदानं राहते. भीमाबाई, तू मरायच्या गोष्टी का म्हणून करतेस? एक दिवस माझ्या संग येऊन शाळा बघितली ना, आता मी गुरुजी संग चालत जाईन. आता तुम्ही दोघं माझ्या संग शाळेत नाही जरी आलात. भीम, आम्हाला आमचा धर्म माहित आहे. आम्ही येणार आणि आम्हाला येण्यापासून कुणी नाही अडवू शकत. ठीक आहे, ठीक आहे. आता पाय शेकू दे. भीम, स्वतःची काळजी घे आणि चांगला अभ्यास कर. आम्ही इथेच बाजूला फिरतो. आणि आज आम्ही काम नाही शोधणार. कामाने जर आम्हाला शोधलं तर मग ठीक आहे. नमस्कार गुरुजी. सुखी राहा, सुखी राहा. चल दादा. ये, चल. नमस्कार मुख्याध्यापक जी. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मुख्याध्यापक जी. नमस्कार. मी या शाळेच्या बाकी मुलांशी आणि गुरुजींशी सुद्धा तुझ्याबद्दल चौकशी केली होती. ते तुझे संस्कार आणि तुझ्या अभ्यासूपणाचं खूप कौतुक करत होते. धन्यवाद गुरुजी. फक्त तुमची साथ आयुष्यभर राहावी तर मी जीव लावून अभ्यास करेन. माझी साथ कायम आहे भीमराव. मी तुला वचन देतो की नाही मुख्याध्यापक जी, वचन नका देऊ. गुरुच्या पदावर बसलेला माणूस जेव्हा त्याचं वचन मोडतो तेव्हा ती परिस्थिती लय त्रास देते. ना शिकन गुरुजी. बाकी समजे पळून गेले तर जाऊ दे, पण भीमराव कधीच नाही पळून जाणार. ज्या दिवशी तू या शाळेचे नाव उज्ज्वल करशील
त्या दिवशी मी तुला या सर्वांसमक्ष वचन देतो की मुला तुझं नाव या शाळेच्या प्रवेशद्वारावर लिहिलं जाईल, ज्यामुळे या जागेला आणि या शाळेला तुझं सदैव स्मरण राहील. तर निर्णय झालाय. भीमराव आणि त्याच्या जातीतला कुठलाही मुलगा या शाळेत शिकणार नाही. याच्या आधीच्या शाळेच्या गुरुजींनी बी मला वचन दिलं होतं का ते माझ्यासाठी कायम उभे राहतील. पण ज्या दिवशी मला शाळेतून काढलं गेलं त्या दिवशी ते मला भेटायला बी नाही आले, बोलायला बी नाही आले.